नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज थोडीशी मला क्लिनिंगची कामं आहेत तर ती आवरून घ्यायची होती. तर म्हटलं चला आता पहिली आपली जी रोजची मोजकी कामं असतात ना, म्हटलं ती आधी आवरून घेऊयात आणि त्यानंतर मग म्हटलं साफसफाईला सुरुवात करूयात. आता एक एक करत आहेत ना मी पूर्ण घराची क्लिनिंग जी आहे ना तर ती मला आवरून घ्यायची आहे. तर आदल्या दिवशी मी माझं जी रूम आहे बेडरूम तर ती आवरून घेतली आणि दुसऱ्या दिवशी मग अजून एक शेजारी बेडरूम आहे तर ती क्लीन करून घेतली. म्हणजे कसं एक एक करत सगळं जे आहे ते म्हटलं आपण क्लीन करून घेऊयात. आता 2 बेड आहेत त्याच्यामुळे मग एक एक करत मी दोन्ही बेड जे आहे ते आधी क्लीन करून घेतले आणि त्यानंतर मग म्हटलं थोडंसं काही मग भिंती वगैरे क्लीन करायच्या असतील तर म्हटलं ते करून घेऊयात. आता सगळ्याच म्हणजे घराला कलर जो आहे ना तर तो डस्टल कलर आहे त्याच्यामुळे ना अगदी असं पाण्याने वगैरे पुसून घेतलं ना तरीसुद्धा म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. अगदी ते व्यवस्थित अशा क्लीन होतात. पण एकाच दिवशी सगळं करायचं म्हटलं तर ते काही जमत नाही कारण की आपली रोजची सुद्धा भरपूर आपल्याला कामं असतात आणि एकदमच सगळ्या कामाचा लोड घेतला ना तर मग खूप जास्त दमायला होतं किंवा मग आपली तब्येतसुद्धा खराब होऊ शकते. त्याच्यामुळे मग मी हळूहळू सगळं जे आहे ते क्लीन करत असते. म्हणजे आज थोडं केलं की उद्या थोडं काम जे आहे ते मी आवरून घेते आणि एकाच वेळेस सगळं काम माझ्याच्याने काही होत नाही आणि खूप जास्त मोठं घर असल्यामुळे मला ते जमत सुद्धा नाही. त्याच्यामुळे मग आज थोडं उद्या थोडं असं करत करत मी सगळी क्लिनिंग जे आहे ते करून घेत असते. तर आता म्हटलं बेडरूम वगैरे क्लीन झालेले आहेत तर म्हटलं फक्त भिंती वगैरे जे आहेत ते आपण क्लीन करून घेऊयात आणि त्यानंतर मग कर्टिंग वगैरे जे आहे ते सुद्धा मला क्लीन करायचे होते. पण सगळ्यात आधी म्हटलं चला सगळ्या जाळ्या वगैरे ज्या आहेत त्या आपण काढून घेऊयात. म्हणजे एकदा भिंती वगैरे पुसायला घेतल्या ना तर मग त्या पटकन क्लीन होतील. आणि आता असं जर कॅमेऱ्यात पाहिलं ना तर भिंती जास्त खराब झालेल्या दिसत नाहीत. पण असं जवळून जर पाहिलं ना तर त्याच्यावरती येत ना असं थोडीशी काजळी आल्यासारखं जे आहे तर ते दिसत होतं. मग ते आता अगरबत्ती लावल्यामुळं होतंय, दिव्यामुळं होतंय की धूप वगैरे लावल्यामुळं होतंय ते काही समजतच नाहीये. पण थोडंसं असं काळपट जो कलर आहे तो झाल्यासारखा वाटतोय. तसं पूर्ण घरामध्ये कलर हा व्हाईटच जास्त आहे. पण ते मग पाहताना असं थोडंसं काळपट दिसलं की मग ते पूर्ण लुक जो आहे तो चेंज होऊन जातो. म्हणून म्हटलं आधी जो आपला नेहमीचा फरशी पुसायचा मॉप असतो ना तर म्हटलं त्याने आधी क्लीन करून घेऊयात आणि मग दुसरा जो मॉप आहे ना तर तो मी फक्त भिंती वगैरे क्लीन करण्यासाठीच यूज करत असते. तर मग म्हटलं त्याने नंतरनं क्लीन करून घेऊयात कारण की आधी जर त्याने क्लीन केलं ना तर मग ते पूर्णच तो खराब होऊन जाईल आणि भिंती पुसताना पुन्हा ते कलर जो आहे तो आहे तसाच भिंतीवरती राहील. तर म्हटलं आधी साध्या मॉपने क्लीन करूयात आणि मग पुन्हा दुसऱ्या मॉपने आपण ते क्लीन करून घेऊयात. आता हाताने भिंती वगैरे वरच्या काही मला क्लीन करता येत नाहीत कारण की हाईट जास्त आहे त्याच्यामुळे ते काही माझा वरती इथपर्यंत हात जाणार नाही. पण म्हटलं चला मॉप आहे तर आपण ते सगळं जे आहे ते क्लीन करून घेऊयात. आता इथे थोडंसं किचनमध्ये ना आवरावर करायची होती. आता किचनसुद्धा आहेत ना खरं तर मला आवरायचं आहे. त्याच्यानंतर हॉलसुद्धा आवरायचं आहे. पण आता किचनचं जो सिलिंग आहे ना तर तिथे आहेत ना खूपच जास्त तेलकटामुळे आहेत ना असं थोडंसं चिकटपणा झालेला आहे वरच्या भिंतीला, सिलिंगला. आणि आता ते क्लीन करायचं म्हटलं तर ते हाताने तर काही क्लीन होत नाहीये. तर मग आता तोच आमचा विचार चाललाय की फक्त किचनला कलर वगैरे देऊन घ्यायचा का म्हणून मग मी काही किचन क्लीनच केलेलं नाही. तर म्हटलं बघूयात जर कलर वगैरे द्यायचं ठरलं तर मग म्हटलं आपण एकदमच सगळे क्लीन करूयात. नाहीतर मग परत क्लिनिंग केली की मला डबल क्लिनिंग करावी लागेल. म्हणून मग म्हटलं आता पहिल्यांदा बेडरूमच्या भिंती वगैरे क्लीन करून घेऊयात आणि मग नंतर किचनचं जे काही ठरेल त्याच्यानुसार म्हटलं आपण साफसफाई करूयात. आता ह्या टेबलवरती येत ना थोडासा पसारा झालेला होता तर म्हटलं आधी तो आवरूयात कारण की सकाळी स्वयंपाक करताना येत ना बऱ्याचशा गोष्टी यावरती राहतात आणि आपण कितीही स्वच्छ ठेवायचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा किचनचा हा असा भाग असतो ना की काही ना काहीतरी किचनमध्ये आपल्याला इकडे तिकडे दिसतंच. तर म्हटलं आधी ते क्लीन करूयात आणि त्यानंतर मग रोजची काही माझी क्लिनिंगची कामं असतात जसं की सोफे वगैरे झटकून घेणं, घरं वगैरे झाडणं, जी काही आपली डेलीची कामं असतात तर ती म्हटलं आधी आवरून घेऊयात. आणि आता सध्या जीविकाला सुद्धा सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे मग सकाळचं जास्त काही टेन्शन नसतं. पण ती दिवसभर आता घरामध्येच असते त्याच्यामुळे मग दिवसभर इकडे तिकडे खेळणं तिचं सुरूच असतं. तर आता जोपर्यंत म्हटलं तिचा नाश्ता वगैरे होतोय तोपर्यंत म्हटलं चला आपण आपली कामं जी आहेत ती आवरायला घेऊयात. आता स्कूलला मुलांची सुट्टी असली काय किंवा नसली काय आपल्याला आपली कामं जी आहेत ती काही चुकत नाहीत. आता सुट्ट्या मुलांना लागल्या तरी आपल्याला असं वाटतं की आता आपण निवांत झालो.
पण आपली कामं मात्र वाढतात असं मला वाटतं. कारण की मुलं घरी असली ना, की मग खूप जास्त पसारा घरामध्ये होतो. स्कूलमध्ये गेल्यानंतर थोडाफार वेळ जो आहे तो स्कूलमध्ये मुलांचा जातो आणि आपल्याला सुद्धा घरी निवांत असा टाईम भेटतो. पण मुलं घरी असली, की मग काही विचारायलाच नको. तर आता हॉलमध्ये आहेत ना, जेवढा काही पसारा होता तो आधी आवरून घेतला. आता खरं तर मला साफसफाई आतलीच करायची आहे जास्त. पण आता इथे बाहेर थोडासा मला पसारा दिसला म्हणून म्हटलं चला आता आधी हे आवरून घेऊयात आणि मग म्हटलं आपण आतमध्ये जाऊयात. आणि आज नेमकी आहेत ना लाईटसुद्धा गेलेली होती. म्हणजे जोपर्यंत माझी क्लीनिंग अर्धी झालेली होती ना, तोपर्यंत लाईटसुद्धा गेली. त्याच्यामुळे मग जेवढं मला जमेल ना, तेवढंच मी शूट करण्याचा प्रयत्न केला. कारण की लाईट वगैरे असल्या ना, तर व्हिडिओ जरा व्यवस्थित दिसतो आणि एक त्याची क्लॅरिटीसुद्धा व्यवस्थित दिसते. नाहीतर मग लाईट जर वगैरे गेली ना, तर मग इतकं जास्त काही व्हिडिओ व्यवस्थित येत नाही. त्याच्यामुळे मग जसं मला जमेल ना, तर तशाच पद्धतीने मी आज व्हिडिओ जो आहे तो घेतलेला आहे. आता कामं दिवसभरामध्ये ना इतके असतात ना, की काही विचारायलाच नको. म्हणजे एक काम झालं की दुसरं काम, दुसरं झालं की तिसरं. पण आता कितीही काही म्हटलं तरीसुद्धा आपल्याला ते करावंच लागतं आणि प्रत्येक गोष्ट असं व्हिडिओमध्ये शूट करायचं लक्षात राहत नाही. तर आता सगळ्यात आधी आहेत ना म्हटलं बेडरूमच्या ज्या काही भिंती वगैरे आहेत, तर त्या मी साध्या मॉपने आधी क्लीन केल्या. म्हणजे जो काही काळपट वगैरेपणा आलेला आहे ना, तर तो मग म्हटलं या मॉपने तो अगदी व्यवस्थित असा क्लीन होईल. आता आधी आहेत ना वरच्या भिंती वगैरे क्लीन केल्या. आता त्या पटकन क्लीन झाल्या, पण खालचा जो काही भाग होता ना अर्ध्याच्या खाली, तर तो काही घासून वगैरेच मला काढावं लागलं. कारण की मॉपने ते काही व्यवस्थित क्लीन झालं नाही. मग पुन्हा एकदा दुसऱ्या मॉपने सगळं जे आहे ते मी क्लीन करून घेतलं. सगळ्यात आधी आहेत ना घासून वगैरे घेतलं सगळं लिक्विडने आणि डस्टर कलर आहे त्याच्यामुळे त्याला घासलं वगैरे ना तरीसुद्धा काही स्क्रॅचेस वगैरे येत नाहीत आणि अशाच पद्धतीने मी नेहमी भिंती वगैरे क्लीन करत असते. आता म्हटलं चला सगळं आधी घासून घेऊयात आणि पुन्हा एकदा मग सगळ्यात शेवटी म्हटलं मॉपने जे आहे ते क्लीन करून घेऊयात. आता जेवढं मला जमेल ना तेवढं सगळं मी आज क्लीन करून घेणार होते. मग ते दोन्ही बेडरूम आहेत, त्याच्यानंतर मधला मोठा पॅसेज आहे, बाथरूमच्या इथले जे काही भिंती वगैरे आहेत त्यासुद्धा मला क्लीन करायच्या होत्या. तर म्हटलं जेवढं आपल्याला जमेल तेवढं म्हटलं आपण आज क्लीन करून घेऊयात आणि लाईट पण आज बराच वेळ आमच्या इथे गेलेली होती. पण मोबाईलची सुद्धा बॅटरी थोडीशीच होती. तर म्हटलं जेवढं त्या बॅटरीमध्ये आपण शूट करू शकतो, तेवढंच म्हटलं आपण घेऊयात. नंतरचं मग म्हटलं थोड्या वेळाने आपण शूट करूयात लाईट आल्यानंतरनं. तर सगळ्यात आधी भिंती वगैरे छान अशा लिक्विडने घासणीने छान अशा घासून वगैरे घेतल्या आणि साईडचे जे काही कर्टिंग वगैरे होते ना, तर ते सुद्धा मी सगळे क्लीन करून घेतले. आता रोजच्या रोज फरशा जरी पुसल्या ना, तरीसुद्धा ते कर्टिंग आहेत ना खराबच होतात. म्हणजे रोजच्या रोज मी फरशा वगैरे क्लीन करत असते, पण तरीसुद्धा आहेत ना कोपऱ्यांमध्ये असं कुठेतरी काहीतरी असं काळपटल्यागत फरशी जी आहे ती दिसत असते आणि मग ते घासणीने वगैरे घासलं ना तर मग ती पटकन निघते आणि मग तसं जर ते ठेवलं ना तर ते खूपच कसतरी दिसतं दिसताना. म्हणून म्हटलं चला आता आधी ते आपण आहेत ना कर्टिंग सगळं घासून घेऊयात. आता दोन्ही साईडचे बेड आहेत ना मी आधी पुसून वगैरे घेतले आणि त्यानंतर मग म्हटलं आता बाहेरचा जो मधला हा पॅसेज आहे तर म्हटलं तो क्लीन करून घेऊयात. आता दोन्ही बेडरूम क्लीन करताना आहेत ना मी जास्त काही शूट केलेलं नव्हतं कारण की माझ्या मोबाईलची बॅटरी थोडीशी शिल्लक राहिलेली होती. त्याच्यामुळे म्हटलं आधी पटकन आपण आपलं काम आवरूयात. कारण की एकदा बॅटरी संपली ना तर मग मला काही पुढचं शूटच करता येणार नव्हतं. आता एवढ्या वेळ लाईट तर कधी जातच नाही, पण यावेळेस कसं काय काय माहिती खूपच जास्त वेळ लाईट गेलेली होती. आता हे सगळे कर्टिंग घासून वगैरे घेतले ना तर मग दिसताना ते खूप जास्त छान दिसतं आणि मग ते पाहताना सुद्धा आपल्याला चांगलं वाटतं. आता बरेच दिवस झालं हे काही मी क्लीनच केलेलं नव्हतं कारण की आता 2-4 महिने झालं मी हे कर्टिंग वगैरे काहीच घासलेले नव्हते. कारण की तेवढा माझ्याकडे वेळच नव्हता आणि मग ते आता म्हटलं चला आता आपल्याला सगळी क्लीनिंग करायचीच आहे तर म्हटलं हे कर्टिंग वगैरे सुद्धा आपण घासून घेऊयात. म्हणजे ते दिसताना छान दिसतं. आता रोजच्या रोज जरी आपण फरशा पुसल्या ना तरीसुद्धा आहेत ना बघा इतकं जास्त ते खराब झालेलं होतं की काही विचारायलाच नको. म्हटलं चला आता आधी ते घासून वगैरे घेऊयात आणि मग आपलं राहिलेली जी काही कामं आहेत तर ती आवरून घेऊयात. आता या साईडच्या सुद्धा सगळ्या भिंती वगैरे ज्या आहेत ना तर त्या मी आधी मॉपनेच क्लीन केलेल्या होत्या आणि त्यानंतर मग व्यवस्थित असं नॅपकिनने पुसून वगैरे घेतलं. जेवढी काही काजळी वगैरे बसलेली होती ना ती सगळी क्लीन केली. आता याच्यावरती आहेत ना जरी मुलांच्या हाताचे ठसे वगैरे राहिले किंवा आपला जरी थोडासा असा तेलकटाचा हात वगैरे लागला ना किंवा काही जरी याच्यावरती धूळ वगैरे उडाली तरीसुद्धा ती पुसून वगैरे घेतली ना लिक्विडच्या पाण्याने तर ते अगदी पटकन झटकीपट असं ते क्लीन होतं. जास्त वेळ त्याच्यावरती काही डाग वगैरे राहत नाहीत. आता इथून पुढे ना मी जास्त काही शूटच केलेलं नव्हतं कारण की पूर्ण मोबाईलची माझी बॅटरी संपलेली होती. मग दुपारी लाईट आली त्यानंतर मग मी मोबाईल थोडासा चार्ज केला आणि मग म्हटलं चला आता आपली पुढची क्लिनिंगची कामं आहेत तर ती आवरून घेऊयात.
तर मग सगळ्यात आधी इथे आरसे वगैरे जे आहेत ते क्लीन करायला घेतले, कारण की आता एवढंच राहिलेलं होतं. बाकीचं सगळं माझं काम जे आहे ते आवरलेलं होतं. मग आता पहिल्यांदा इकडचं सगळं कपाटाचे आरसे वगैरे क्लीन केले. त्यानंतरनं मग इकडच्या कपाटाचे थोडे आरसे वगैरे क्लीन करायचे होते, ते सुद्धा क्लीन करून घेतले. त्याच्यानंतरनं खिडक्या वगैरे सुद्धा सगळ्या व्यवस्थित अशा क्लीन करून घेतल्या. जेणेकरून म्हटलं मग एकदा या साईडची क्लिनिंग झाली ना, तर मग इकडे आपलं काहीच काम नाही आता क्लिनिंगचं. फक्त आता किचन आणि हॉलच माझा क्लिनिंगचा राहिलेला आहे. आता म्हटलं बघूयात, त्याच्यासाठी मला जेव्हा कधी वेळ भेटेल तर म्हटलं तेव्हा ते आपण क्लीन करून घेऊयात. पण हळूहळू करत मग सगळं जे आहे ते मी क्लीन करायला घेतलं. आणि गोधड्या वगैरे सुद्धा मी सगळ्या धुवून घेतलेल्या होत्या. म्हणजे रोज 2-2 गोधड्या ज्या आहेत तर त्या मी मशीनमध्ये ना टाकून सगळ्या रोजच्या रोज क्लीन करत होते. एकदम तर सगळ्या काही क्लीन होणार नाहीयेत. त्याच्यामुळे मग सकाळी उठल्यानंतर जोपर्यंत माझा स्वयंपाक होतोय ना, तोपर्यंत मग मी मशीनमध्ये ना ज्या काही रग वगैरे असतात किंवा गोधड्या वगैरे असतात त्या धुण्यासाठी टाकत असते. म्हणजे जोपर्यंत आपला स्वयंपाक वगैरे होतोय ना, तोपर्यंत आरामशीर कपडे मशीनमध्ये होतात. आणि असं 1-2 करत करत मग मी पूर्ण गोधड्या वगैरे ज्या आहेत त्या सगळ्या धुवून वगैरे घेतल्या. पडदे वगैरे सुद्धा सगळे स्वच्छ धुवून वगैरे घेतलेत. आता फक्त आहेत ना हॉल आणि किचन स्वच्छ करायचा राहिलाय. मग सगळी क्लिनिंग जी आहे तर ती माझी पूर्ण होईल. आता हा सिंकचा जो एरिया आहे तर तो आवरायचा राहिलेला होता. तर म्हटलं चला आता तो आवरून घेऊयात, म्हणजे एकदा सगळी क्लिनिंग माझी संपून जाईल. आणि हे सगळं आवरता आहेत ना दुपारचे 4-5 वाजलेले होते, कारण की लाईटचं थोडंसं ये जा झाल्यामुळे सगळा गोंधळ झाला. आणि सकाळी मशीनमध्ये मी कपडे लावलेले होते आणि लाईट गेली, त्याच्यामुळे कपडे जे आहे ती मशीनमध्येच राहिली. खरं तर एवढ्या उशीरपर्यंत आहेत ना माझे कपडे कधीच राहत नाहीत, पण आता माझ्याकडे काही ऑप्शनच नव्हता. लाईट गेलेली होती आणि मशीन लॉक झाली तर त्याचं डोअरसुद्धा काही ओपन होत नव्हतं. त्याच्यामुळे मग ते सगळं गुंतल्यासारखंच झालं. जेव्हा लाईट आली तेव्हा मग मी कपडे जे आहेत ते बाहेर काढले. आणि आता मग चहाचा टायमिंग झालेला होता. आता एवढं काम केल्यानंतर चहा घ्यावासाच वाटत नव्हतं, कारण की आधीच खूप जास्त गरम होत होतं. म्हणून मग म्हटलं चला आपण ताक घेऊयात. तर चला, आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.